अजून जर असाच पाऊस पडत राहिला संध्याकाळपर्यंत तर अजून पाण्याची पातळी वाढेल इकडे. So, साम चॅनलवाले पण आलेले आहेत इकडे. बघा साम चॅनल दाखवत आहे प्रॉपर. सो ही एक चांगली गोष्ट आहे. सो थँक्स टू BMC ऑफिस आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना. या अशा पावसाला पण एक विनंती आहे की एकदमच काय मेडिकल इमर्जन्सी वगैरे असेल तरच बाहेर पडा, नाहीतर बाहेर पडू नका. कारण का सगळीकडे पाणी असं जमलेलं आहे. सो त्यामुळे तुमची पण काळजी घ्या, घरात राहा, सेफ राहा आणि एन्जॉय रेनी सीझन. ओके. हे बघा हेल्प करायला उभे आहेत इकडे. हे बघा जसे पालक घेऊन आलेत लहान मुलांना दाखवायला इकडे BMCची लोक आहेत. सो ते पण म्हणजे हेल्प करायला उभे आहेत. लोकांना जर इकडनं तिकडे जायचं असेल तर, या इकडनं पलीकडे जर रस्ता क्रॉस करायचा असेल तर इकडे BMCची लोक आहेत. हे बघा तिकडे पण त्या साईडला BMCची लोक आहेत. प्लस गाड्या आता माझ्या तरी गुडघ्यापर्यंत आहे. हे बघा गुडघ्यापर्यंत पाणी आहे. मध्ये पण पाणी दिले बघा, सायकल एवढी भिजलेली आहे. हे बघा. सो अशा प्रकारे इकडे आलेलो आहे आता थोडं. बघा आता इकडे, आणि हे जे पाणी आहे ते इकडनं परेलपर्यंत तुंबलेलं आहे. गौरी शंकर इकडनं तिकडे बघा, तुम्हाला दिसत असेल इकडनं पूर्ण भरलेलं आहे पाणी गौरी शंकरपर्यंत. गव्हर्नमेंटनी पण लोकांच्या म्हणजे ऑलरेडी सुट्टी तर दिलेलीच आहे शाळा आणि महाविद्यालयांना, आणि ऑफिसेस पण बंद केलेलीच आहेत ऑलरेडी. आणि इकडे गव्हर्नमेंटच्या लोकांना पण इकडे सगळ्यांनी अपॉइंट केलं आहे की म्हणजे सगळ्यांच्या हेल्पसाठी सगळे उभे आहेत. ते रस्ता दाखवत आहेत कुठे काय आहे काय नाही ते. सो त्यामुळे लोकांना जे ऑफिसेसला गेलेले किंवा जे काय बाहेर पडलेले त्यासाठी ते मार्ग दाखवत आहेत प्रॉपर. सो ही एक चांगली गोष्ट आहे. सो थँक्स टू BMC ऑफिस आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना. या अशा पावसामध्ये पण आपण तर घरी बसलेलो असतो आणि आपण TV वर न्यूज बघत असतो, बट हे लोक या पावसामध्ये पण स्वतः भिजत राहून दुसऱ्यांना हेल्प करत आहेत. हे बघा मागे. सो चांगली गोष्ट आहे ती. आणि